नमस्कार, माझे नाव भगवान गणेश गोरे, इयत्ता 6वी. मी आज 6 वाजेला उठलो. 7 वाजेपर्यंत सर्व आवरलं. मग मी रोडवरती गेलो. मग ओमनी आली. मी ओमनीत बसलो व ओमनी निघाली. रस्त्यात एक विहिरीच्या आकाराचं एक गड्डं होतं. ते पाहून सुधमा म्हणाला, किती पाणी आहे. तितक्यात त्याची बहीण म्हणाली, पोत होता मग. तितक्यात मी म्हणालो, गजब बेइज्जती. मग सगळे हसायला लागले. मग आम्ही शाळेत पोहोचलो. मग बॅग ठेवण्यासाठी वर्गात गेलो. मग योगेश म्हणाला, सायन्सची वही लागते का लिहायला. मी म्हणालो, नंतर दे. तितक्यात शाळा भरली. आम्ही लाईनमध्ये उभा राहिलो. मग परिपाठ झाला व आम्ही वर्गात आलो. मग आमच्या वर्ग शिक्षिका आदरणीय रामोळे मॅडम पण वर्गात आल्या. मग त्यांनी इंग्रजीच्या वह्या चेक केल्या. कन्व्हर्सेशनमध्ये मी ज्याच्या सोबत कन्व्हर्सेशन करायचे आहे त्याचे नाव लिहिण्यासाठी जागा सोडली होती. मग मॅडम म्हणाल्या, भगवान, ही जागा मला लिहायला सोडली आहे का. मी म्हणालो, मॅम, ती जागा ज्याच्यासोबत कन्व्हर्सेशन करायचे आहे त्याचे नाव लिहिण्यासाठी सोडली आहे. मग साळवे सर आले. सर म्हणाले, आदेश रोहिणीशी झाली आहे का. आदेश हो म्हणाला व सर म्हणाले, वाच. आदेश वाचायला लागला. मग मला व सार्थकला खूप हसू येत होते, कारण आदेशची रोहिणीशी थोडीच झाली होती. मग आमच्या वर्गातला कलाकार विद्यार्थी उषेद बागवान याने रोहिणीशी वाचली. मग योगेश पानखडे याने पण रोहिणीशी वाचली. तो खूप छान रोहिणीशी लिहितो. मग काही मुलींनी रोहिणीशी वाचली. मग सर म्हणाले, कोण रोहिणीशी वाचतं. मग मी उठलो. मग सर म्हणाले, वाच. मग मी रोहिणीशी वाचली. मग सरांनी कवितेतील समानार्थी शब्द लिहून दिले. मग मधली सुट्टी झाली. मग आम्ही जेवलो. मग मधली सुट्टी संपली. आम्ही वर्गात आलो. मग आदरणीय बुरकुले मॅडम पण वर्गात आल्या. त्यांनी ज्यांचा होमवर्क झाला नव्हता त्यांना छडीचा प्रसाद दिला. पण त्यांनी आम्हाला सायन्स शिकवलं. मग बोंगाने सर पेपर घेऊन आले. मग मॅडमनी आम्हाला पेपर दिले. मग आम्ही नाव, गाव, तालुका, जिल्हा, केंद्र सर्व टाकलं. मग पेपर लिहायला सुरुवात केली. तितक्यात साळवे सर आले. त्यांनी आम्हाला तोंडीचे प्रश्न विचारले व लेखीचे प्रश्न सोप्या भाषेत समजून सांगितले. मग आम्ही अर्धा घंट्यामध्ये पेपर लिहिला. पेपर लिहित असताना प्रसाद पवार खूप आमचा पेपर पाहण्याचा प्रयत्न करीत होता. मग शाळा सुटली. मग मी साळवे सरांकडून बँकमधले 10 रुपये काढले. सर म्हणाले, कशासाठी पैसे पाहिजे. मी म्हणालो, पेन घ्यायचा आहे. सरांनी सांगितले मला एक पेनाचे नाव सांगितले व म्हणाले, तोच पेन घे. पण त्या पेनाचे नाव माझ्या लक्षातच राहिले नाही. मग ओमनी आली. आम्ही घरी गेलो. मग कपडे बदलले. मग मला कळाले, आजीला दवाखान्यात न्यायचे आहे. मग मला कळाले, आजीला डॉक्टरकडे दवाखान्यात न्यायचे आहे. मग आम्ही ओमनीमध्ये दवाखान्यात गेलो व आमच्या सोबत काका व आमचा शिव पण होता. आम्ही दवाखान्यात पोहोचलो. आजीला सलाईन लावली. 3 वाजेला आम्ही घरी आलो. मग मी जेवलो, खेळलो. मग नंतर शेण काढले. मग एक दुःखद घटना कानावर पडली. टोणगावची एक बाई शेगडीचे करंट लागून वारली. खूप दुःख झालं. मग संध्याकाळ झाली. मग मी अभ्यास केला व रोहिणीशी लिहिली. मग आईने मस्त वरण, चपाती व राईस